प्राथमिक शिक्षकाची दिनचर्या केवळ नोकरी नव्हे तर एक कला. प्राथमिक शिक्षक म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान देणारा व्यक्ती नव्हे तर तो विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा शिल्पकार असतो. त्यांची दिनचर्या म्हणजे केवळ काही तास शाळेत घालवणे नाही, तर प्रत्येक दिवशी नवीन ऊर्जा आणि उत्साहाने मुलांना घडवण्याचा एक अविरत प्रयत्न असतो. सकाळी शाळेत पाऊल ठेवण्यापासून ते दिवस संपेपर्यंत एक प्राथमिक शिक्षक अनेक जबाबदाऱ्या लिलया पेलतो. सकाळची तयारी, शांतता आणि नियोजन. दिवसाची सुरुवात अनेकदा शाळेच्या बेलच्या आधीच होते. शिक्षक शांतपणे वर्गात येतात, फळा स्वच्छ करतात, बेंच व्यवस्थित आहेत का ते पाहतात आणि आदल्या दिवशीचे काही अपूर्ण काम असल्यास ते पूर्ण करतात. आज काय शिकवायचे आहे, कोणत्या उपक्रमातून मुलांना अधिक प्रभावीपणे शिकता येईल याचे मनातल्या मनात नियोजन सुरू असते. कधी कधी विद्यार्थ्यांना अधिक आकर्षक वाटेल असे काही शैक्षणिक साहित्य तयार करणे किंवा त्याची मांडणी करणे हे देखील सकाळच्या कामाचा भाग असते. ही शांत वेळ शिक्षकांना दिवसाच्या पुढील आव्हानांसाठी मानसिकरित्या तयार करते. विद्यार्थ्यांचे स्वागत, हसू आणि आपलेपणा. मुले शाळेत येऊ लागली की शिक्षकांच्या चेहऱ्यावर एक वेगळेच हसू येते. प्रत्येक मुलाचे नाव घेऊन त्याला शुभ सकाळ म्हणणे, त्याच्याशी 2 मिनिटे गप्पा मारणे हे शिक्षकांच्या दिनचर्येतील एक महत्त्वाचा भाग असतो. यामुळे मुलांना शाळेत आपलेपणा वाटतो आणि ते मोकळेपणाने शिक्षकांशी संवाद साधायला शिकतात. जे विद्यार्थी थोडे संकोच करतात किंवा शांत असतात त्यांच्याकडे विशेष लक्ष दिले जाते, जेणेकरून ते लवकरच वर्गात रुळू शकतील. शिकवण्याची प्रक्रिया, सर्जनशीलता आणि समजूतदारपणा. शिकवणे म्हणजे केवळ पुस्तके वाचून दाखवणे नव्हे तर ते एक सर्जनशील कार्य आहे. प्राथमिक शिक्षक कथाकथन, गाणी, खेळ, चित्रे आणि विविध शैक्षणिक उपक्रमांच्या माध्यमातून मुलांना शिकवतात. प्रत्येक मुलाची आकलन शक्ती वेगळी असते हे जाणून शिक्षक प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष देतात. जे विद्यार्थी काही कारणास्तव मागे पडत असतील त्यांना अतिरिक्त वेळ देऊन समजावून सांगतात. त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देणे, त्यांच्या शंका दूर करणे हे शिक्षकांच्या शिकवण्याच्या पद्धतीचा अविभाज्य भाग आहे. वर्गात शिस्त राखणे पण त्याचबरोबर मुलांना बोलण्याचे, प्रश्न विचारण्याचे स्वातंत्र्य देणे हे संतुलन शिक्षक नेहमी जपतात. मध्यंतर, निरीक्षण आणि संवाद. मध्यंतराच्या वेळी शिक्षक मुलांना खेळताना पाहतात. या काळात मुलांमधील सामाजिक गुण, नेतृत्व क्षमता आणि एकमेकांना मदत करण्याची वृत्ती त्यांना जवळून अनुभवता येते. काही वेळा ते मुलांसोबत खेळात सहभागी होतात, ज्यामुळे त्यांच्यातील अंतर कमी होते. या वेळेत मुलांशी अनौपचारिक गप्पा मारणे, त्यांच्या आवडीनिवडी जाणून घेणे हे देखील शिक्षकांच्या दिनचर्येचा भाग असतो. मध्यंतर, निरीक्षण आणि संवाद. शाळा सुटण्यापूर्वी शिक्षक दिवसभरात काय शिकवले गेले, कोणत्या गोष्टी समजल्या आणि कोणत्या नाही याचे एक छोटेसे पुनरावलोकन करतात. मुलांकडून गृहपाठ देऊन किंवा काही प्रश्नांची उत्तरे घेऊन त्यांनी दिवसभरात काय शिकले याचा अंदाज घेतात. शाळा सुटल्यानंतर शिक्षक लगेचच निघून जात नाहीत. ते दिवसभरातील शिकवलेल्या भागाचे विश्लेषण करतात. काही चुका झाल्या असल्यास त्या सुधारण्याचा विचार करतात आणि पुढील दिवसाच्या नियोजनास सुरुवात करतात. मुलांना दिलेला गृहपाठ तपासणे, प्रश्नपत्रिका तयार करणे किंवा शैक्षणिक साहित्याची जुळवाजुळव करणे हे देखील त्यांच्या सायंकाळच्या कामाचा भाग असतो. एक शिक्षक केवळ एक व्यावसायिक नव्हे. एक प्राथमिक शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांच्या भविष्याचा पाया रचतो. त्यांची दिनचर्या केवळ काही तासांची नोकरी नसते, तर ती एक वचनाची पूर्तता असते, समाजाला सुजाण नागरिक देण्याचे वचन. त्यांचे प्रत्येक पाऊल, प्रत्येक शब्द आणि प्रत्येक कृती मुलांच्या जीवनावर खोलवर परिणाम करतो. म्हणूनच प्राथमिक शिक्षकाची दिनचर्या ही केवळ जबाबदाऱ्यांची यादी नसून ती प्रेम, समर्पण आणि कठोर परिश्रमाचे प्रतीक आहे.